नमस्कार. कोलेस्ट्रॉल बद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, आपण बघत असतो की कधी-कधी आपण आपल्या हेल्थ चेकअपमध्ये काही जे पॅकेजेस असतात त्यामध्ये आपण सहज कोलेस्ट्रॉल चेक करत असतो आणि या पॅकेजेसच्या रिझल्टमध्ये जेव्हा ह्या लॅब रिझल्ट आपण बघतो, याच्यामध्ये आपले कोलेस्ट्रॉलची लेवल जेव्हा वाढलेली असते, ट्रायग्लिसराईडची लेवल वाढलेली असते, तेव्हा आपल्या मनात शंका येते किंवा ही शंका येणे स्वाभाविक आहे. यानुसार आपण कधी-कधी वैद्यकीय सल्ला घेत असतो किंवा कधी-कधी आपल्या डेली चेकअपमध्ये डॉक्टर आपल्याला सांगतात की तुम्ही एकदा कोलेस्ट्रॉलची लेवल एकदा चेक करून घ्या. कोलेस्ट्रॉलची तपासणी करण्याकरिता आपण लिपिड प्रोफाइल नावाची जी तपासणी आहे ही करत असतो. आता ही लिपिड प्रोफाइलची तपासणी करण्याचा जे इंडिकेशन आहे किंवा याचा जे कालावधी आहे, हा शक्यतो असं सांगत असतात की लिपिड प्रोफाइलची तपासणी ही उपाशीपोटी करणं आवश्यक आहे. असो, पण ज्या वेळेस हा व्हिडिओ कोणाकरिता आहे, तर ज्यांच्या लिपिड प्रोफाइलच्या रेंजेस, ज्यांच्या लिपिड प्रोफाइलच्या तपासणीमध्ये काही वैषम्य आढळलं असेल, काही ॲबनॉर्मॅलिटी आढळली असेल, त्यांच्याकरिता तर हा व्हिडिओ आहेच. पण ज्यांना असं वाटत असेल की आपलं लिपिड प्रोफाइल वाढू शकते, पण हे आपल्याला वाढवायचं नाहीये, याकरता सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की लिपिड प्रोफाइल आपण असताना आपली दिनचर्या, म्हणजे लिपिड प्रोफाइल वाढलेलं असताना आपली दिनचर्या आपल्याला कशा प्रकारे करायची आहे. आता व्यवहारामध्ये बघा, तुम्ही ज्यावेळेस काही तुमच्या शरीरामध्ये जेव्हा ह्या ॲबनॉर्मॅलिटीज आलेल्या असतात, तेव्हा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने काही तपासण्या केल्यानंतर शारीरिक बदल, दिनचर्या, ऋतुचर्या यामध्ये बदल करणं आवश्यक असते. आता याकरिता हे आवश्यक असते की डॉक्टरांकडे तुम्ही जाऊन तुमची वैद्यकीय तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमच्यामध्ये बदल करणं आवश्यक असतो. मी माझ्या रुग्णांमध्ये तपासल्यानंतर काही गोष्टी, एक सामान्य जो प्रोटोकॉल आहे, तो प्रोटोकॉल या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. पण हा प्रोटोकॉल तुम्ही अप्लाय करायच्या पहिले तुमच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार तुमच्या हेल्थ केअर प्रोव्हायडर जे आहेत त्यांच्या मान्यतेशिवाय हा प्रयोग तुम्ही टाळावा, अशी माझी आपणास विनंती आहे. तरी सुद्धा ज्या गोष्टी मी माझ्या रुग्णांना सांगत असतो, ह्या गोष्टी फार सोप्या आणि साध्या आहेत. याचा आश्चर्यकारक परिणाम मी माझ्या रुग्णांमध्ये बघितलेला आहे. आता ह्या रिपोर्टमध्ये तुम्ही बघू शकता, हा जो रिपोर्ट आहे हा या रुग्णाचा 3 महिन्या पहिल्याचा रिपोर्ट आहे. यामध्ये यांचं कोलेस्ट्रॉलचे जे लेवल आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि यांच्या शरीरामध्ये ओबेसिटी सुद्धा वाढली होती. आणि यामध्ये आपण बघत आहोत की यांच्यामध्ये थोडं स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, म्हणजे त्यांना थोडं बेचैनी सारखे सुद्धा काही परिणाम याच्यामध्ये दिसत होते. आणि हा जो रिपोर्ट आहे, या रिपोर्टमध्ये या रुग्णाचे भरपूर प्रमाणात सर्व गोष्टी ह्या नॉर्मल रेंजमध्ये आलेल्या आहेत. यांचं जे आहे कोलेस्ट्रॉल हे नॉर्मल आहे, ट्रायग्लिसराईडची लेवल नॉर्मल आहे. आता कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड हे ज्यावेळेस वाढत असते, त्यावेळेस आपल्या शरीराच्या हृदयासंबंधी काही आजार आपल्याला भविष्यात होऊ शकतो, याच्यासाठी ही एक बेल असते किंवा ही एक वॉर्निंग बेल असते. आता या वॉर्निंग बेलला आपण कशा प्रकारे घ्यायचं हे प्रत्येकावर डिपेंड असते. परंतु खूप जण असे म्हणत असतात आणि या गोष्टीचा मी सुद्धा पुरस्कर्ता आहे की आपल्याला रिपोर्ट हा ठीक करायचा नसतो, आपल्याला पेशंट ठीक करायचे असतात. परंतु लिपिड प्रोफाइल यामध्ये आपण काय करायला पाहिजे की ज्या वेळेस लिपिड प्रोफाइल वाढलेलं असेल आणि आपला बॉडी मास इंडेक्स आणि आपल्या शरीरातील जे रेशोज आहेत वेगवेगळे सांगितलेले कार्डियकशी संबंधित, हे रेशोज ज्यावेळेस वाढलेले असतील त्यावेळेस आपण आपल्या दिनचर्येमध्ये आवश्यक ते बदल केले तर फार चांगला प्रकारचा परिणाम आपल्याला दिसून येत असतो. आता आपण बघू शकतो की आपण कुठले बदल करणं आवश्यक असतात. तर एक म्हणजे तुमच्या खाण्यापिण्याचे बदल जे आहे हे अतिशय महत्त्वाचे आहे. खूप वेळा आपण गरज नसताना खात असतो. कधी सहज आपण फिरायला जातो, आपल्याला गरम कचोरी, गरम समोसा, गरम भजे आपल्याला दिसतात, आपण खात असतो. त्याचप्रमाणे आपण जे पॅकेट फूड आहे, आजकाल पॅकेट फूड घरी आणून ठेवण्याची खूप जास्त प्रमाणात
सवय किंवा हॅबिट आपल्या लोकांना झालेली असते. तर आपल्या घरात जेव्हा काही चिवळा असतात, शेव असतात, भाकरवडी सारखे पदार्थ असतात, हे पदार्थ आपण आपल्या घरी आणून ठेवतो. आपल्याला भूक नसेल तेव्हा सुद्धा ज्यावेळेस आपल्या दृष्टीस हे पदार्थ पळतात त्यावेळेस आपण हे पदार्थ खात असतो. तर या गोष्टीमुळे आपल्या शरीरातील लिपिड प्रोफाईलचे, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हे वाढत असते. मग आपण याच्यासाठी काय काय करायचं आहे? 5 गोष्टी अतिशय साध्या, सोप्या, सिंपल गोष्टी आपल्याला करायच्या आहे. नंबर 1, आपल्याला दिवसा झोपणे टाळायचे आहे. दिवसा कुठल्याही परिस्थितीत आपल्याला झोपायचं नाही. नंबर 2, आपण तेलकट पदार्थ खाणं 100% टाळायचं आहे. नंबर 3, चहा सारखे पदार्थ ज्यातून आपल्या शरीरात खूप जास्त प्रमाणात साखर जात असते, हे शक्य असल्यास चहा आपल्याला बंद करायचा आहे. साखरेचं प्रमाण अतिशय कमी आणायचं आहे. नंबर 4, दररोज 2 तास आपल्याला व्यायाम करायचा आहे. या 2 तासाचं बायफर्केशन, या 2 तासाचं विभाजन तुम्हाला करायचं आहे. यामध्ये तुम्ही पायी चालण्याचं प्रमाण जास्त वाढवू शकता, कधी सायकलचं प्रमाण वाढवू शकता, योगासन करू शकता, जिम तुमच्या शरीरात शक्य असेल असा जिम तुम्ही करू शकता. या जिम करण्यामध्ये तुमच्या शरीरातील जी काही ताकद आहे याच्या अर्धशक्ती व्यायाम तुम्ही करणं आवश्यक आहे. आणि जिम करताना तुमच्या कुठल्याही प्रकारे शरीराच्या कुठल्याही मसलवर खूप जास्त प्रमाणात प्रेशर येणार नाही याची दक्षता आपण तुमच्या ट्रेनरच्या माध्यमातून, डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही घेऊ शकता. ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि नंबर 5 जो विषय आहे त्यामध्ये तुमचं जे मेडिटेशन आहे, मन शांत होण्यासाठी तुम्ही तुमचा प्रकारचा जो प्रयोग आहे तो करू शकता. प्राणायाम करू शकता, योग निद्रा सारखे प्रकार तुम्ही करू शकता. आता याचा नेमका फायदा काय होतो? याचा फायदा असा होतो की आपल्या शरीरात जे वाढलेलं कोलेस्ट्रॉल आहे हे माझ्या रुग्णांमध्ये मी जे बघितलेलं आहे हे 100% कमी झालेलं आहे. मग आता हे कोलेस्ट्रॉल 100% कमी होत असेल तर साहजिकच जे उपचार करणारे डॉक्टर तुमच्यावर आहे ते तुमचं कोलेस्ट्रॉलचं लोअरिंग करणारे जे एजंट्स आहेत, लिपिड लोअरिंग एजंट्स नावाच्या ज्या काही गोळ्या असतात, या गोळ्यांमध्ये ते विचार करू शकतात की तुम्हाला पुढे कंटिन्यू सुरू ठेवायचे आहे, काही त्याचा डोस कमी करायचा आहे किंवा काय. परंतु हा निर्णय तुमच्यावर उपचार करणारे डॉक्टर घेऊ शकतात. हे करत असताना तुमच्या शरीरातलं जे लिपिड प्रोफाईल जे आहे हे नॉर्मल जर आलं तर तुमचं वजन उंचीचा समतोल राखून तुमचा BMI नॉर्मल होऊ शकतो. तुमच्या शरीरात हायपरटेन्शन सारखे, डायबिटीज सारखे जे रोग आहेत हे सुद्धा नॉर्मल येऊ शकतात. आणि तुमच्या हृदयाची कार्यक्षमता वाढू शकते. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं की 2 तास तुम्ही रोज तुमच्या शरीराला देणं आवश्यक आहे. मग 2 तास देण्याच्या संदर्भात काही लोकांना प्रश्न उपस्थित होऊ शकतो की आम्हाला जेवण करायला वेळ नाही आणि तुम्ही 2 तास व्यायाम कसं सांगता? तर हा प्रत्येकाचा आपल्या दिनचर्येनुसार प्रत्येक व्यक्ती कसं ऍडजस्ट करते याच्यावर अवलंबून आहे. तुमचं ज्या दिवशी शक्य असेल त्या दिवशी तुम्ही अधिक वेळ पायी चाला, सायकल चालवा, जेवणावर नियंत्रण करा. नक्कीच तुमचं लिपिड प्रोफाईल कमी होईल एवढा विश्वासानं मी सांगू शकतो. सोबत ज्यांना शक्य आहे त्यांनी जास्तीत जास्त पायी चालण्याचा प्रयत्न करा. सायकलिंगचा उपयोग करा. तुमचे गुडघे दुखत नसतील किंवा काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही सायकल यूज करू शकता. पण तुम्हाला जर काही ऑर्थोपेडिक डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू असेल तर त्यांच्या सल्ल्याने तुम्ही सायकलचा उपयोग तुम्ही करू शकता. पायी तुम्ही चालू शकता. सोबत तुम्ही दिवसा झोपले नाही, प्राणायाम केला आणि योगासनासारखे जर आसनं तुम्ही केले तर त्यातून फार चांगल्या प्रकारे तुमच्या शरीराला स्थैर्य येऊन तुमच्या शरीरामध्ये उत्कृष्ट प्रमाणाचे पॉझिटिव्ह बदल तुमच्या शरीरात होऊ शकतात. आणि यामुळे तुमच्या शरीरातील लिपिड प्रोफाईल कमी होऊन तुमच्या शरीराच्या हृदयासाठी जो धोकादायक डेंजर असणारा लिपिड प्रोफाईल आहे हा कमी होऊ शकतो. तर बघा, खूप सोप्या विषय आहेत, फक्त तुमच्या इच्छाशक्तीची गरज आहे. हे जर तुम्ही केले तर निश्चितप्रमाणे तुमच्या शरीरातलं लिपिड प्रोफाईल कमी होऊ शकते. एवढं मी तुम्हाला आत्मविश्वासानं सांगू शकतो. फक्त हे सर्व करताना तुम्ही तुमच्या डॉक्टरांची सुद्धा मदत घेणे आवश्यक आहे. मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करा. तुम्हाला जर असं वाटत असेल की ही जर माहिती तुमच्या कोणत्या इष्ट मित्रांना उपयोगी आहे
तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आपण पुढील व्हिडिओमध्ये लिपिड प्रोफाईल बद्दल माहिती घेऊ. त्याचे नॉर्मल रेंजेस कसे असतात, काय असतात, HDL काय आहे, गुड कोलेस्ट्रॉल काय आहे, बॅड कोलेस्ट्रॉल काय आहे, ट्रायग्लिसराईड काय, या संदर्भात एखाद्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच विस्तृत माहिती घेऊ. तेव्हा असे आरोग्याच्या संबंधित जे व्हिडिओ आहेत ते आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो. तर तुम्ही आमच्या सोबत राहा. तुमचे आशीर्वाद, तुमच्या सदिच्छा आमच्या चॅनलला राहू द्या. धन्यवाद.